अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागातील लेखा परीक्षक फिरोज दस्तगीर मुजावर वय 49 राहणार रुकडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औद्योगिक मशिनरी खरेदीसाठी मंजूर झालेल्या शासनाच्या कर्जातील सुमारे 2,56,50,00,000 रुपयांच्या कथित अपहार प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार महादेव सखाराम आरे वय 55 राहणार मानगाव, आनंदा ईश्वरा आसबे वय 53 राहणार इचलकरंजी, मशिनरी पुरवठादार दूधगंगा वेदगंगा एंटरप्राइजेस इचलकरंजी तर्फे संबंधित इसम, ओम इलेक्ट्रिकल्स इचलकरंजी तर्फे संबंधित इसम अशा 4 आरोपींनी संगनमत करून भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित मानगाव तालुका हातकणंगले ही संस्था स्थापन केली। या संस्थेमार्फत औद्योगिक मशिनरी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून कर्ज मंजूर करून घेतले। मंजूर झालेली रक्कम संस्थेच्या नावावरील देना बँक इचलकरंजी शाखेतील खात्यात जमा करण्यात आली। तपासादरम्यान संबंधित संस्थेने मंजूर निधीतून प्रत्यक्ष मशिनरी खरेदी न करता दूधगंगा वेदगंगा एंटरप्राइजेस इचलकरंजी तसेच ओम इलेक्ट्रिकल्स इचलकरंजी यांच्या नावाने धनादेश काढून शासनाच्या कर्जातील एकूण 2,53,50,00,000 रकमेचा कथित अपहार केल्याचे लेखापरीक्षणात आढळून आल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे। या प्रकरणी फिर्यादीने हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हातकणंगले पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोप न्यायालयात सिद्ध होणे अद्याप बाकी असून तपासानंतर संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।